जी.आर. शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत। सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, राज्यातील पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी आताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। नवीन वेतन आयोगासंदर्भात 8व्या वेतन आयोगासंदर्भात ही महत्त्वपूर्ण अशी बातमी असून काय आहे ती बातमी आणि या बातमीचा फायदा राज्यातील तसे केंद्रातील सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी त्याचबरोबर पेन्शनधारकांना त्याचा कसा फायदा होणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील। जसे की आपण स्क्रीनवर पाहताय, सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना नवीन वेतन आयोग हा दिनांक 1/1/2026 पासून लागू करण्यात येणार आहे। सदर वेतन आयोगामध्ये कर्मचारी तसेच पेन्शनधारकांच्या पगार पेन्शन वाढीसाठी नवीन फॉर्म्युला अस्तित्वात आणण्यात येणार आहे। फिटमेंट फॅक्टर कर्मचारी युनियनमार्फत केलेल्या मागणीनुसार किमान 2 पट तर कमाल 2.57 पट फिटमेंट फॅक्टरप्रमाणे पगारवाढ करण्याची मागणी करण्यात आलेली आहे। यानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये किमान वेतन हे 26,000 ते 35,000 रुपये इतकं होणार आहे। पगारवाढीसाठी नवीन फॉर्म्युला, पगारवाढीसाठी केंद्र सरकारकडून दरवर्षी 3% वार्षिक वेतनवाढीकरता स्वयंचलित पद्धतीने वरिष्ठ वेतनाची तरतूद केली जाणार आहे। यामध्ये विशिष्ट कालावधीनंतर स्वयंचलित पद्धतीने वरिष्ठ वेतनाची तरतूद असणार आहे। इतर देय भत्त्यासंदर्भात सरकारी कर्मचाऱ्यांच्या इतर देय असणारे जे भत्ते आहेत यामध्ये महागाई भत्ता परत 0% केला जाईल, तर घरभाडे भत्ता, वाहन भत्ता बाजार मूल्यावर आधारित देण्याची मागणी कर्मचाऱ्यांच्याकडून करण्यात आलेली आहे। घरभाडे भत्ता, वाहन भत्ता हे वेतन श्रेणीवर अवलंबून असणार आहेत, यामुळे कमी वेतन श्रेणी असणाऱ्या शहराबाहेर कमी भाडे असणाऱ्या ठिकाणी वास्तव्य करावं लागतं। यामुळे सदरचे भत्ते हे वेतन श्रेणीवर आधारित न ठेवता प्रत्यक्ष बाजार मूल्यावर आधारित करण्याची मागणी कर्मचारी युनियनमार्फत करण्यात आलेली आहे। नवीन वेतन आयोग कधी लागू होईल? नवीन वेतन आयोग 1/1/2026 पासून लागू होणं अपेक्षित आहे, परंतु सध्याच्या केंद्र सरकारच्या 8व्या वेतन आयोगाबाबतच्या हालचाली पाहता नवीन वेतन आयोग लागू होण्यास सप्टेंबर-ऑक्टोबर 2027 पर्यंत वाट पाहावी लागणार आहे हे निश्चित आहे। त्यामुळे निश्चितच राज्य सरकारी कर्मचारी तसेच केंद्रातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी, पेन्शनधारकांसाठी 8व्या वेतन आयोगासंदर्भातली ही महत्त्वपूर्ण अशी बातमी होती। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी, रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रपरिवारांच्यामध्ये नक्की शेअर करा, आपले काही प्रश्न असल्यास नक्की कमेंट करा। धन्यवाद।